आता भोंदू खरात प्रकरणामध्ये खळबळजनक खुलासा झालेला आहे। अटकेच्या अवघ्या 3 दिवस आधी खरातने शिर्डीतील एका आलिशान हॉटेलमध्ये राज्यातील 3 बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठका घेतलेल्या। यातील एक अधिकारी मुंबईत असल्याची माहिती समोर आलेली आहे। विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भात ही माहिती दिलेली आहे। हे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात। भोंदू अशोक खरात याचे शिर्डीतील एक कारनामे आता समोर येऊ लागलेले आहेत। शिर्डीतील अनेक जमिनींमध्ये आणि संपत्तीमध्ये आर्थिक व्यवहाराची प्रकरणं समोर येत असतानाच आता या भोंदू कॅप्टन खरातने अटकेच्या 3 दिवस आधी या शिर्डीमध्ये एका नामांकित हॉटेलात राज्यातील 3 मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। विनोद नावाच्या एका पंटरने या बैठकीचं आयोजन केलेलं होतं। शिर्डीतील नामांकित हॉटेलमध्ये तब्बल 1 तासाहून अधिक काळ या अधिकाऱ्यांसोबत या भोंदू कॅप्टन खरातची बैठक झाली होती। नेमकं या कॅप्टन खरातला त्याच्या अटकेची कुंकून लागली होती का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतोय। आणि त्याच अनुषंगाने उद्या पोलीस कारवाई झाली तर काय पोलीस प्रक्रिया करायची या संदर्भात ही चर्चा त्याने त्या अधिकाऱ्यांसोबत केली का याचा देखील खुलासा होणं गरजेचं आहे। मात्र ज्या पद्धतीने आता मोठमोठ्या अधिकाऱ्यांची नावे या प्रकरणामध्ये समोर येत आहेत त्यामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडालेली आहे। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।